सिंधुदुर्गात भल्या पहाटे नरकासूर दहन करण्याकरता अनेक नागरिकांनी गर्दी केली होती। मालवण आणि सावंतवाडीत मोठ्या प्रमाणात या उत्सवाकरता गर्दी असते। मालवणमधल्या बंदर जेटीवर नरकासूर स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं। सुमारे 35 नरकासूर या उत्सवात सहभागी होते। मोठ्या उत्साहात त्यांना किनाऱ्यावरती आणून जाळण्यात आलं। शेकडो नागरिकांनी यावेळी गर्दी केली होती। सिंधुदुर्गात दिवाळीचा उत्साह नरकासूर दहनानं साजरा केला जातो। यावेळी भ्रष्टाचार, वाईट प्रवृत्तींचा नाश व्हावा अशी अपेक्षा व्यक्त करत नरकासुराचं दहन करण्यात आलं। नरकासूर वध आजच्या दिवशी साजरा केला जातोय। हा नरकासुराचा वध फार मोठ्या प्रमाणामध्ये रात्री जवळजवळ आदल्या दिवशी सायंकाळी 7 वाजल्यापासून जोरदार मिरवणुका या ठिकाणी घेतल्या जातात आणि मिरवणुकीने नरकासूर संपूर्ण किनारपट्टी या परिसरामध्ये पहाटेपर्यंत ते आणले जातात आणि पहाटे आणल्यानंतर त्या ठिकाणी नरकासुराला फटाक्याच्या माध्यमातून संपूर्ण वेढून त्याचा वध केला जातो। अशी परंपरा या मालवण शहरामध्ये गेली अनेक वर्ष ही रुजू आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।